नमः संस्कृताय। नमस्कार विद्यार्थी मित्र। आजच्या तासाला आपण रम्य संस्कृतम पाहणार आहोत। रम्य संस्कृतम मध्ये संख्या विश्वम क्रमवाचकाः अर्थात क्रमवाचक संख्या विशेषणांचा आपण परिचय पाहणार आहोत। आतापर्यंत आपण 8वी आणि 9वी ला 1 ते 50 पर्यंत 50 ते 100 पर्यंत या संख्यांची रूप इथं पाहिलेली आहेत। त्याचबरोबर आजी आणि नातवंडाच्या माध्यमातून संख्यावाचक विशेषणांची ओळख आपण 9वीच्या तासाला पाहिलेली। 1 ते 4 पर्यंतचे संख्यावाचक विशेषण पाहिले, 4 पासून 20 पर्यंतची संख्यावाचक विशेषण पाहिली। आता या पुढचा टप्पा या ठिकाणी संवादाच्या माध्यमातून म्हणजे तो भाग आपण मागच्या वर्षी 9वीच्या वर्गाला पाहिलेला आहे। आज आपल्या वर्गाला अर्थात 10वीच्या वर्गासाठी क्रमवाचक संख्या विशेषण आहेत आणि ती सुद्धा आपल्याला कशा प्रकारे सांगितलेली आहे। आजी आणि नातवंडांच्या या सर्वांच्या संवादाच्या माध्यमातून क्रमवाचक संख्या विशेषणांचा कसा वापर करायचा हे प्रस्तुत पाठातून आपल्याला इथे सांगण्यात आलेले आहे। या क्रमवाचक संख्या विशेषणांचा आपण प्रत्येक भाषेमध्ये उपयोग करतो, मराठीमध्ये सुद्धा उपयोग करतो। ज्यावेळेस आपण एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि ज्यावेळेस आपल्याला त्याचं पारितोषिक मिळतं, पारितोषिकासोबत एक प्रमाणपत्र भेटतं की या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल तुमचं किंवा सहभागार्थ प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला, द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला। ही संख्यावाचक विशेषणे कोणती आहेत? क्रमवाचक आहेत आणि अशा प्रकारे आपण ती मराठीमध्ये सुद्धा वापरतो। एवढंच काय, आपण संस्कृतमध्ये सुद्धा ही त्याच क्रमाने वापरतो। म्हणजे प्रथमः पाठ, द्वितीय पाठ, पंचदश पाठ, दशमः पाठ, अष्टमः पाठ हे काय आहे? म्हणजे पाठ सुरू व्हायच्या अगोदर, पाठाच्या नावाच्या अगोदर इथं काय आहे? मराठीमध्ये जसं आपण धडा पहिला म्हणतो, धडा दुसरा म्हणतो, तसं प्रथमः पाठ पहिला पाठ आणि त्यानंतर त्याचं नाव। म्हणजे ही शब्द आपल्या परिचयाची झालेली आहेत। मग ही काय आहे? यांना आपण क्रमवाचक संख्या विशेषणे म्हणतो। नुसती क्रमवाचक आहेत का? नाही, त्या क्रमांकावरून किंवा त्या नंबरवरून त्यांची संख्या किती आहे, त्यांच्या संख्येचा कितवा क्रम आहे या गोष्टी आपल्याला काय होतात? ज्ञात होतात, म्हणजे समजून येतात। आणि पुढचा शब्द मी काय वापरलेला आहे? विशेषणे। ही वाक्यामध्ये येतील किंवा पाठामध्ये येतील ती ज्या नामाबद्दल आलेली आहे, कोणती? क्रमवाचक संख्या विशेषणे वाक्यामध्ये ज्या नामाबद्दल आलेली आहेत त्याच नामाच्या लिंग, वचन, विभक्तीनुसार या क्रमवाचकांची रूप आपणाला घ्यावी लागतात। हे आपण 9वीच्या वर्गात पाहिलेले। फक्त आपण रिपीट थोडंसं रिव्हिजन मागच्या वर्गाचं करत आहोत म्हणजे पुढचा घटक आपणाला सोपा जाईल। आणखी काय आहे? मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये तिथीवार आपण शब्द सांगतो। या ठिकाणी तिथी हा शब्द आपल्याकडे स्त्रीलिंगी आहे। आठवड्याचे 7 वार आहेत आपल्याकडे, त्याला सप्ताह म्हणतो। 15 दिवस असेल तर पाक्षिक किंवा पंधरवडा म्हणतो आणि मासिक जर महिना जर असेल तर त्याला मासिक किंवा मास असं इथं म्हटलं जातं। म्हणून काही शब्द आपण स्त्रीलिंगी वापरतो पहा। तिथी कोणती? प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि 15 याला आपण पंचदशी म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणतो? अमावस्येचा काळ जर असेल तर अमावस्या आणि पौर्णिमेचा काळ जर असेल तर पौर्णिमा असं या ठिकाणी आपण म्हणतो। म्हणजे ही सर्व शब्द आपल्या काय आहेत? परिचयाचीच आहेत। म्हणून आणखीन विशेष काही ओळख आपणाला करून घ्यायची इथं काही गरज नाही किंवा असं फारसा काही अवघड हा घटक इथं आपणाला नाहीये। परीक्षेमध्ये अर्थात कृतीपत्रिकेमध्ये जवळपास 3 अंकासाठी हा प्रश्न आपणाला विचारला जातो। सूचनानुसार कृती कुरुत हा जो आपणाला प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या बीटमध्ये हा प्रश्न आपणाला विचारला जातो। क्रमवाचक असेल किंवा त्याच्यानंतर आणखीन पुढचे भाग आपण पाहणार आहोत त्यावर आधारित 3 मार्काचा। आणि इकडं पहिल्या विभागामध्ये गद्य विभागम किंवा सुगम संस्कृतम मध्ये सुद्धा हा 2 अंकासाठी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। म्हणजे पूर्ण संख्या किती अंकासाठी आहे आपल्याला परीक्षेमध्ये?
कृतीपत्रिकेमध्ये संख्यावर आपणाला 5 गुणांचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. 1 ते 100 पर्यंत संख्यावाचकांची रूप आणि त्याच्यानंतर ही क्रमवाचक असतील, आवृत्तीवाचक असतील, ही सर्व मिळून 5 अंकासाठी हा घटक आपल्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे. चला तर मग आजी आणि नातवंडाच्या संवादातून आज आपण क्रमवाचक संख्या विशेषणांचा परिचय पाहूयात. पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 96 वरती रम्य संस्कृत या शीर्षकाखाली संख्या विश्वम भाग 1 नाव आहे क्रमवाचका हा. चला. माता मह्यासह दौहित्राः दौहित्र्यः च उपवने उपविश्य वार्तालापं कुर्वन्ति. पृथा आनंदेन मातामही कियन्त वृक्षाः सन्ति अस्माकम् उपवने. मातामही अपि अभिजानीथ के वृक्षाः एते नामानि कथय. वेणु एषः प्रथमः वृक्षः आम्रवृक्षः, द्वितीयः च कदलीवृक्षः. पृथा अत्र तृतीय वृक्ष माकरा अत्र तृतीय दाडिम वृक्षः, सुधेन्दु चतुर्थः च नारंग वृक्षः. वेणु भो न केवलं प्रथमः वृक्षः अपितु वृक्षाणां प्रथमा आवली एव आम्रवृक्षाणां, द्वितीया कदलीवृक्षाणां. पृथा तृतीया दाडिमानां, चतुर्थी च नारंगानां. इथपर्यंतच आपण पाहूयात. सुरुवातीला या पाठात आलेली काही किंवा या उतार्यात आलेली शब्द आपण सुरुवातीला पाहू. मातामही म्हणजे आजी, दौहित्रा म्हणजे मुलीचे मुलगे किंवा मुलाचे मुलगे ज्याला आपण नातू म्हणतो, दौहित्र्य म्हणजे नात, उपवने म्हणजे बागेत, उपविश्य म्हणजे बसून, वार्तालाप म्हणजे गप्पा गोष्टी, कुर्वंती म्हणजे करतात, आनंदेन म्हणजे आनंदाने, कियंत म्हणजे किती, वृक्षाः म्हणजे झाडे, संती म्हणजे आहेत, अस्माकम म्हणजे आपल्या, उद्याने म्हणजे किंवा उपवने म्हणजे बाग, अभिजानीथ म्हणजे जाणणे किंवा ओळखता, नामानी म्हणजे नाम, कथयत म्हणजे सांगणे, एष म्हणजे हा, कदली म्हणजे केळाचं वृक्ष, आम्र म्हणजे आंब्याचं झाड, दाडिम म्हणजे डाळिंबाचं झाड, नारंग म्हणजे संत्र्याचं झाड. असे ही काही शब्द आहेत. आवली म्हणजे रांग. आता या प्रस्तुत उतार्याचा आपण लाईनसह म्हणजे एकेका ओळीचा अर्थ आपण पाहणार आहोत. चला. माता मह्यासह दौहित्राः दौहित्र्यः च उपवने उपविश्य वार्तालापं कुर्वन्ति. आजी सोबत नातू आणि नात बागेमध्ये बसून गप्पा गोष्टी करतात. आजी सोबत नातू आणि नात बागेमध्ये बसून गप्पा गोष्टी करतात. आता इथं दौहित्राः, दौहित्र हे पुल्लिंगी शब्द आहे आणि प्रथमा बहुवचनाचं रूप आहे. दौहित्र्य नदीप्रमाणे चालणारा शब्द आहे. हा पण प्रथमा बहुवचनामध्ये याचं रूप वापरलेलं आहे. उपवने म्हणजे बागेत आणि उपविश्य म्हणजे काय, बसून. याच्यामध्ये धातू कोणता आहे, उप अधिक विष, 6व्या गणातला परस्मैपदी धातू आहे आणि रूप काय आहे, पूर्वकालवाचक धातू साधित लेबंत अव्यय आहे. आजी सोबत किंवा आजी सोबत नात आणि नातू आणि नात बागेमध्ये बसून गप्पा गोष्टी करतात. एक वाक्य मी इथं बोर्डवरती लिहिलेलं आहे. काय, दौहित्राः दौहित्र्यः उपवने उपविश्य वार्तालापं कुर्वन्ति. अधोरेखित शब्दमानुसृत्य कारकम परिचय. शब्दाला एका अधोरेखित केलेला आहे आणि त्या अधोरेखित शब्दाचं काय करायचं आहे, आपल्याला कारक सांगायचं म्हणजे विभक्ती कोणती सांगायचे, कारक ओळखायचे. उपवने कोणती विभक्ती आहे, सप्तमी विभक्ती आहे. मग सप्तमी विभक्तीला आपण कारकाचं नाव काय आहे आपल्याकडे, अधिकरणम कारकम. काय तर अधिकरण कारकम. आणि विभक्ती कोणती आहे आपली, इथं पुढे तुम्ही सप्तमी विभक्ती लिहू शकता किंवा सप्तमी विभक्ती लिहा. नुसती सप्तमी विभक्ती जर तुम्ही लिहिली
तर तुम्हाला अंक कदाचित भेटणार नाही, अर्धा अंक तुम्हाला भेटेल का, कारण का या सप्तमी विभक्तीपेक्षा कारकम परिचयात मध्ये काय आहे, अधिकरण म्हणजे कारकाचं नाव त्या ठिकाणी परीक्षकाला, मॉडरेटरला किंवा चीफ मॉडरेटरला या तिघांनाही हा शब्द अपेक्षित आहे। याच्यापेक्षा हा शब्द लिहिल्यानंतर तुम्ही हा शब्द सुद्धा लिहू शकता, पण फक्त एकच शब्द जर लिहिलेला असेल तर तुमचा एक पैकी अर्धा मार्क तुमचा त्या ठिकाणी तिथं काय केला जातो, कमी केला जातो। म्हणून लिहित असताना आपल्याला पूर्ण वाक्य व्यवस्थित लिहायचे। लिहित असताना आणखीन एक विद्यार्थी काय चूक करतात, फक्त या ठिकाणी वाक्य लिहित नाही, फक्त उत्तर लिहित असतात। म्हणून काय करावं लागेल, आपल्याला पूर्ण वाक्य लिहावं लागेल, खाली त्याचं उत्तर म्हणून लिहावं लागेल आणि मग उत्तर असं लिहावं लागेल। दौहित्रा दौहित्रे उपवने उपविश्य वार्तालापम कुर्वन्ति उत्तर अधिकरणकारकम सप्तमी विभक्ती, म्हणजे पूर्ण वाक्य लिहून त्याखाली त्याचं उत्तर आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे। चला पुढे। आता मातामही याची तृतीय विभक्ती इथं केलेली आहे। मातामही परत नदीप्रमाणे चालणारा शब्द आहे। कशामुळे तृतीय विभक्ती झाली, सह या अव्ययामुळं। सह म्हणजे काय हो, सोबत, हे अव्यय आहे आणि सह या अव्ययाला काय आहे, तृतीय विभक्तीची अपेक्षा आहे आणि म्हणून मातामही शब्दाची इथं कोणती विभक्ती करण्यात आलेली आहे, तृतीय विभक्ती करण्यात आलेली आहे। चला पुढे। पृथा आनंदेन मातामही कियंत वृक्षाः सन्ति अस्माकम उपवने। पृथा आता विचारते आनंदाने, आजी किती वृक्ष आपल्या उद्यानात आहे किंवा आपल्या बागेत किती झाडे आहेत। कियंतः वृक्षा, कियंत हे काय आहे, कियत पुल्लिंगी विशेषण आहे। कियान कियंतो कियंतः अशी रूप होतात याची पहा। काय आहे, कियत हे विशेषण आहे आणि याची रूप कशी होतात, प्रथमा कियान कियंतो आणि कियंतः प्रथमा अशी यांची रूप होतात। हे विशेषण आहे, म्हणजे किती या शब्दासाठी हे वापरलं जातं। काय आहे, कियंतः वृक्षाः सन्ति अस्माकम उद्याने, क्रियापद मध्ये घातलेला आहे पहा। बस संस्कृत मध्ये वाक्यरचना सुद्धा कशी आहे, मुक्त वाक्य रचना घातलेली आहे। क्रियापद एरी इतर भाषांमध्ये आपल्या वाक्यामध्ये क्रियापद कुठे येतं, शेवटी येतं, पण आपण संस्कृत मध्ये कुठेही क्रियापद घेऊ शकतो। सन्ति अस्माकम उद्याने, सन्ति म्हणजे काय आहे, सन्ति मध्ये रूप कोणतं आहे हो, असं धातू आहे, कोणत्या गणातला, दोन प प, बरोबर आहे का नाही, असं दोन प प लट लकार म्हणजे काय, वर्तमान काळ, पुरुष वचन कोणतं आहे, प्रथम पुरुष बहुवचन। आणि अस्माकम मध्ये काय येतं, अस्मत् सर्वनामाचे षष्टी बहुवचन, म्हणजे आजी आपल्या बागेमध्ये किती झाडे आहेत किंवा किती वृक्ष आहेत। मातामही अपि अभिजानित के वृक्षाः एते नामानि कथयत। काय तुम्ही जाणता का हे वृक्ष कोणते आहेत, त्यांची नावे सांगा बरं। अपि हे वाक्याच्या सुरुवातीला जर अव्यय आलेला असेल तर जर असा अर्थ होतो, तर या वाक्याचा अर्थ काय होतो, WH होतो, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असा याचा अर्थ होतो। अपि अभिजानितः के वृक्षा, काय तुम्ही ओळखता का ही वृक्ष कोणती आहेत। अभिजानित मध्ये धातू कोणता आहे, अभि हा उपसर्ग आहे, ज्ञा नवव्या गणातला उभयपदी धातू आहे आणि लट लकार कोणता आहे, मध्यम पुरुष बहुवचनाचं रूप आहे। के म्हणजे कोणाप्रमाणे वापरलेले, कह कौ के, किम प्रश्नार्थक सर्वनामाचे प्रथमा बहुवचन, वृक्षाः वृक्ष अकारांत पुल्लिंगी नामाचे प्रथमा बहुवचन। येते म्हणजे काय, एषः एतौ एते प्रथमा, एतत् पुल्लिंगी सर्वनामाचे प्रथमा बहुवचन। नामानी म्हणजे काय हो, नामन हा आपल्याकडे 10वीला झालेला आपण शब्द पाहिलेला आहे, नपुंसकलिंगी नाम आहे, नामन। नाम नामनी नामानी प्रथमा अशी याची रूप होतात, म्हणजे प्रथमा बहुवचन। कथयत म्हणजे
सांगा. कथयत म्हणजे रूप कोणतं आहे? सांगा म्हटल्यानंतर कोणतं काय येईल? का अर्थ येणार आहे? कोणतं येतं? लोट लकार. धातू कोणता आहे? दहाव्या गणातला उभयपदी धातू आहे आणि मध्यम पुरुष बहुवचनाचं रूप आहे. ही तम त. लोट लकार मध्यम पुरुष बहुवचन. चला पुढे. वेणू. एषः प्रथमः वृक्ष. आता वेणू काय म्हणते? या प्रत्येक वृक्षाचे नाव सांगते. हा पहिला वृक्ष कोणता आहे? आम्र वृक्ष. आंब्याचं वृक्ष किंवा हे पहिले झाड आंब्याचे. द्वितीय च कदली वृक्ष. दुसरा केळीचे झाड. दुसरे केळीचे झाड. वृथा. अत्र तृतीय डाळिंब वृक्ष. इथे तिसरा डाळिंबाचं वृक्ष. सुधेंदू. चतुर्थः च नारंग वृक्ष. आणि चौथा नारंग म्हणजे काय? संत्रीचा वृक्ष किंवा संत्र्याचं झाड. वेणू. भो न केवलम प्रथमः वृक्ष अपितु वृक्षाणां प्रथमा आवली एव आम्र वृक्षाणां. वेणू काय म्हणते? असं नाही काय केवळ पहिलं झाड आंब्याचं किंवा पहिला वृक्ष आंब्याचं असं नाही, तर या पूर्ण वृक्षांची जी पहिली रांग आहे ती आंब्याच्या झाडांची रांग. एव आम्र वृक्षाणां. अशा प्रकारे आंब्याच्या झाडांची ही पहिली रांग. द्वितीया कदली वृक्षाणां. दुसरी केळीच्या झाडाची. अशा पद्धतीने इथं संख्यावाचकांचा परिचय इथं आपणाला देण्यात आलेला आहे. आजच्या तासाला आपण इथंच थांबूयात. राहिलेला जो भाग आहे तो उद्याच्या तासाला आपण पाहूयात. या व्हिडिओमध्ये जर कोणती काही अडचण असेल तर मला तुम्ही वैयक्तिकपणे विचारू शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. आजच्या तासाला इथंच थांबूयात. धन्यवाद.